सभागृहामध्ये या विषयावर चर्चा झाली आणि मुंबईप्रमाणे इतर भागात देखील आता नाशिक भागामध्ये ऊसाच्या पिकामध्ये किंवा जुन्नर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबटची संख्या वाढलेली आहे आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघाची संख्या वाढली आहे। या सर्व परिस्थितीचं फार गंभीर परिणाम झालेला आहे। माझ्या स्वतःच्या मतदारसंघात सुमारे 16-17 लोकांचा मृत्यू झालेला आहे। चंद्रपूरमध्ये तर फारच गंभीर परिस्थिती आहे। गडचिरोलीमध्ये हत्तीचा प्रश्न उपस्थित झाला आहे। पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रामध्ये बिबटचा प्रश्न झालेला आहे। लोकसंख्येची वाढ ही सातत्याने गंभीर प्रश्न झालेला आहे आणि वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे त्यांना जो अधिवास आहे तो आता अपुरा पडत आहे। टायगरची टेरिटोरियल फाईटमध्ये टायगरची डेथ होत आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये ग्रासलँड डेव्हलप करणे, हर्बिव्हरची संख्या वाढवणे, जर वाघ आणि बिबट वाढला असेल तर त्यांना लागणारा जो खाद्य आहे त्याची देखील संख्या वाढली पाहिजे। आता लोकसंख्या नियंत्रण कशी आणावी, म्हणजे वाघाची आणि बिबटची संख्या कशी नियंत्रणात आणावी हा देखील एक गंभीर प्रश्न आहे। या संदर्भामध्ये केंद्र शासनाशी राज्य शासनाची चर्चा सुरू आहे। माझी स्वतःची माननीय वनमंत्र्यांसोबत बैठक झालेली आहे दोनदा। एक मुंबईला उच्चस्तरीय बैठक झालेली आहे आणि या बैठकीत अनेक उपाययोजना मी या ठिकाणी सुचवलेल्या आहे। शेवटी वन क्षेत्रात राहणाऱ्या ज्या शेती आहे ती शेती करणं देखील कठीण झालेलं आहे। या सर्व परिस्थितीवर आता जर आपण फॉरेस्टच्या वेबसाईटवर गेले तर आपल्याला लक्षात येईल की एक मुख्यमंत्री वन व पर्यावरण धोरण आपण या ठिकाणी तयार करून शासनाला दिलेलं आहे। त्यात वन क्षेत्राची जी ग्रासलँड आहे त्याची संख्या कशा पद्धतीने वाढवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे। आव्हान आहे, एक नवीन प्रश्न राज्य सरकारपुढे आलेला आहे, बिबट आणि वाघाची वाढलेली संख्या। या प्रश्नावर कालच सभागृहात झालेल्या चर्चेनुसार आता रिजन वाईज बैठक पुढील 3 दिवसात होणार आहे आणि या प्रश्नाला, या आव्हानाला समोर जाण्यासाठी जे आवश्यक ती कृती आहे ते सर्व केली जात आहे, पिंजरे दिले जात आहे। शेवटी अशा पद्धतीच्या बिबटला पकडणं थोडंसं अडचणीचं असते, परंतु वन विभाग आणि पोलीस विभाग या